अमरावती जिल्हा स्त्री सामान्य रुग्णालयाची इमारत ही जुनी झाल्याने त्याला पर्याय म्हणून तब्बल 65 कोटी रुपये खर्चून सुसज्ज असं जिल्हा स्त्री सामान्य रुग्णालयाची नवीन इमारत उभारण्यात आलेली आहे। 65 कोटी रुपये खर्च करून तयार झालेल्या इमारतीचं लोकार्पण जर आहे ते उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी 4 महिन्यापूर्वी सप्टेंबर महिन्यामध्ये केलेलं होतं, परंतु आता नवीन वर्ष लागलेलं आहे तरी सुद्धा देखील ही इमारत कार्यान्वित झाली नाही। जुन्यात इमारतीमध्ये रुग्णांवर महिलांची प्रसूती केली जाते। ब्रिटिश कालीन ती संपूर्ण इमारत आहे, त्यामुळे त्याला पर्याय म्हणून अशी ही सुसज्ज अशी इमारत या ठिकाणी बांधण्यात आलेली आहे। 200 खाटांचं हे संपूर्ण रुग्णालय आहे, परंतु अजूनही हे रुग्णालय चालू न झाल्याने रुग्णांनी नाराजी व्यक्त केलेली आहे। तात्काळ हे रुग्णालय सुरू झालं पाहिजे असं रुग्णांचं म्हणणं आहे। आपण दृश्यांमध्ये या ठिकाणी बघू शकतो सुसज्ज अशी ही इमारत आहे। थाटामाटामध्ये याचं उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी लोकार्पण केलेलं होतं। जिल्ह्याभरामधनं हजारो महिला ज्या आहेत ते उपचारासाठी प्रसूतीसाठी जिल्हा स्त्री सामान्य रुग्णालयामध्ये येत असतात, परंतु दिवसेंदिवस वाढणारी गर्दी त्या रुग्णालयावरला भार कमी व्हावा त्यासाठी हे सुसज्ज असं रुग्णालय या ठिकाणी उभारण्यात आलेलं आहे। किरकोळ फिटिंगचे किंवा इलेक्ट्रिक फिटिंगचे कामं राहिल्याचं कारण देत जे आहे ते ही इमारत अजूनही प्रशासनाने सुरू केलेली नाही, त्यामुळे ही इमारत तात्काळ सुरू करण्याची मागणी जी आहे ती रुग्णांच्या नातेवाईकांनी केलेली आहे। ही जर इमारत सुरू झाली तर रुग्णांना या इमारतीचा फायदा होणार आहे, कारण हजारो महिला ज्या आहेत त्या प्रसूतीसाठी अमरावतीच्या जिल्हा सामान्य स्त्री रुग्णालयामध्ये येत असतात। ही इमारत सुरू झाली तर त्याचा मोठ्या प्रमाणावर फायदा होईल, त्यामुळे इमारत सुरू करण्याची मागणी रुग्णांच्या नातेवाईकांनी केलेली आहे। कॅमेरामॅन निकेत दहातोंडेसह मी स्वप्नील उमाप, TV9 मराठी, अमरावती। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।